नमस्कार. आज आहे बुधवार आणि आम्ही चाललो होतो अक्कलकोटला. एका बॅगेतच आम्ही चौघांचे कपडे टाकलेत. ताराचेच खूप जास्त कपडे छोटे-छोटे आणि तिला मी जरा वेळ झोपवत होती, पण ती काही झोपत नव्हती. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो. खूप दिवसापासून जायचं ठरवलं होतं, पण योग काही जुळतच नव्हता. शनिवार, रविवारच जायचं असं ठरवलं होतं, कारण ह्यांना पण ऑफिसला सुट्टी असते. पण स्वामींचं बोलवणं आलं गुरुवारीच, तर म्हटलं चला आपण गुरुवारीच दर्शन घेऊया स्वामीचं. ह्याच्या आधी जेव्हा मी गेली होती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला, तेव्हा मी 3 महिन्याची प्रेग्नंट होती. तर मी स्वामींना असं सांगितलं होतं, मला मुलगी झाली किंवा सगळं व्यवस्थित झालं, डिलिव्हरी वगैरे, की मी बाळाला घेऊन दर्शनाला येईल. आणि मी तिला अजून कोणत्याही मंदिरात घेऊन गेली नाही, फक्त सिद्धिविनायकला गणपतीच्या मंदिरात घेऊन गेली होती. त्यानंतर मी विचार केला होता पहिले अक्कलकोटला जायचं आणि मग नंतर कुठे जायचं तिथं जाऊया आपण. तर स्वामींचं दर्शनासाठी आणि तिला घेऊन जायचं होतं, त्यासाठीच आम्ही निघालो आज. आणि कधी पण आहे ना, आपण किती प्लॅन केलं ना, तरी जेव्हा त्यांचा प्लॅननुसारच आपल्याला जावं लागतं स्वामींच्या. ट्रेन अर्धा तास लेट पण झाली होती आणि हा तारूचा पहिला ट्रेनचा प्रवास होता. त्यामुळे भीतीसुद्धा वाटत होती, ती झोपेल का, दुसऱ्यांना त्रास देईल का, किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांची झोपमोड होईल का वगैरे. पण तसं काहीही झालं नाही. तारा खूप शांत झोपली आणि ती आता झोप तिची कमी झाली आहे आणि रात्री ती पूर्ण रात्र व्यवस्थित झोपते, गळीसुद्धा. तर आम्ही सीट वगैरे पूर्ण जी आहे ती पुसून घेतली. मला ही सवय खूप आहे. असं नाही की छोटं बाळ आहे म्हणून. मी ट्रेनमध्ये कधीही प्रवास केला ना, पहिले तिन्ही सीट जे आहे ते पूर्ण क्लीन करते आणि त्यानंतर मग त्यांचे जे ब्लँकेट्स वगैरे असतील, बेडशीट असतील, त्या टाकते खाली मी. आणि मी घरूनसुद्धा घेऊन येते एक्स्ट्रा. तर हे बेबी कॅरियरमध्ये ना, तिला आम्ही हलवून जे आहे ते रूमवर तिला झोपवलेलं आहे याच्यात. इतकं ती रूमवर आहे ना त्रास देत होती, कारण तिथं रूमवर जोळी वगैरे बांधायलाच नव्हतं ऑप्शन. तर दोन्ही ब्लँकेट्स वगैरे म्हणजे दोन्ही शॉल वगैरे मी घेऊन आली होती आणि ताराला खूप मजा येत होती. इथे AC होतं, त्यामुळे तिला थंडी वगैरे वाजेल म्हणून मी तिला सॉक्स वगैरे घातलं होतं. आणि ती ना आता पालथी पडते पोटावर, तर सारखं तिला आहे ना आम्ही सरळ करत असतो. जरा वेळ ती गप्प राहते आणि नंतर सारखी पालथी पडते आणि सारखं रडते, मला सरळ करा म्हणून. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. 10:30ची आमची ट्रेन होती. जेवण वगैरे करूनच आम्ही घरातून निघालो होतो. तरी मी थोडं टिफिनमध्ये घेऊन आली होती, चिकू खाईल वगैरे म्हणून, आणि त्याने मागितलं शेवटी. आणि नंतर मग ताराला आम्ही शेवटी झोळीच बांधली आणि ती शांत आहे, ती झोपली. तर त्यानंतर आम्ही सकाळी जे आहे ते 5:30ला आम्ही सोलापूरला पोचणार होतो. तिथून मग रिक्षाने आम्ही अक्कलकोटला जाणार होतो. डायरेक्ट जी आहे ती ट्रेन अक्कलकोटला पण जाते, पण ती थोडी लेट पोचते. आणि आमचं टायमिंग जे आहे ते स्वामींचा अभिषेक वगैरे करायचा आहे, तर त्याचं टायमिंग 8:30चं आहे. या दोघांनी धोतीसुद्धा नेसली होती आणि ते खूप सुंदर दिसत होते. आणि अभिषेकची जी व्यवस्था आहे ना, ती आम्ही आधीच फोनवर करून ठेवली होती, कारण एवढं ऊन आहे आणि लहान बाळ पण आहे त्यामुळे. आणि एका ताईने मला मिनी ब्लॉगमध्ये विचारलं होतं की तुम्ही कसं जे आहे ते अभिषेक केला स्वामींचा. ह्यांचे फ्रेंड आहेत, त्यांनी आम्हाला त्यांचा नंबर दिला होता त्या दादांचा. तर त्यांनी जी आहे ती सगळी व्यवस्था केली होती अभिषेकची आणि मठात घेऊन जायची स्वामींच्या इथे दर्शनाला. अभिषेकला साधारण अर्धा ते पाऊण तास लागला. मंत्रपूजा, आरती सगळं इतकं छान आणि शांत, प्रसन्न आणि समाधान वाटत होतं. जिथे स्वामीने समाधी घेतली होती तिथे त्या क्षणी खरंच असं एकदम प्रसन्न, स्वामींना दिलेलं वचन पूर्ण झालं. आणि मला मुलगी झाली म्हणून मला एकतर आनंद होतोच त्याचा, पण तिथे खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. तर त्यानंतर आम्ही मठात जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे बसलो, स्वामींचं नामस्मरण केलं, 11 माळी जे आहे ते केलं. खूप काही फोटोज व्हिडिओज नाही काढले, कारण काही क्षण आहे ना कॅमेऱ्यात नाही घेता येत, बरोबर वाटत नाही. सगळी लोकं बघत असतात, हे दर्शनाला येतात की असं शूट करायला, त्यांना थोडी माहिती आपण ब्लॉग वगैरे करतो.
आणि आता 10 वाजलेत आणि आमचं अभिषेक मठातलं दर्शन वगैरे सगळं झालं. हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते. स्वामींचं दर्शन घ्या तुम्हीसुद्धा. तर ताईने एका मला विचारलं होतं की तुम्ही कसं समाधीच्या इथे अभिषेक केला. तर ह्यांचे एक फ्रेंड आहेत, त्यांनी आम्हाला त्या दादांचा नंबर दिला होता. त्यांनी जी आहे ती पूर्ण सोय करून ठेवली होती आधीच. लहान बाळ असल्यामुळे आम्ही हे सगळं प्लॅन करूनच गेलो होतो, कारण एवढ्या उन्हात खूप जास्त रांगेत उभा राहायचं नव्हतं आम्हाला त्यामुळे. आणि खूप छान त्या दादांनी आमचं जे आहे ते पूर्ण होईपर्यंत आमच्या सोबत होते. त्यानंतर आम्ही रूमवर गेलो, जरा वेळ आराम केला आणि नंतर तुळजापूरला 4:30-5 वाजता आम्ही निघालो तुळजापूरला जायला. आता अक्कलकोटला आलो तर तुळजापूरला जाणं तर होतंच. तर तिथेसुद्धा आम्ही आहे ना असं ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायचं, असा आमचा विचार होता जेव्हा आम्ही घरातून निघालो होतो तेव्हा. पण नंतर आम्हाला कळालं की शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे खूप जास्त गर्दी होणार. तर मग आम्ही आदल्या दिवशीच जे आहे ते रात्री दर्शनाला गेलो. लहान बाळ होतं त्यामुळे, पण पटकन दर्शन मिळतं तुम्हाला किंवा मग पास वगैरे काढलं तर आम्ही पास पण काढून ठेवला होता. जर एंट्री झाली दर्शनाला तर मग आपण पास वगैरे काढून जायचं म्हणून पाससुद्धा काढला होता. तर तिथेसुद्धा खूप छान दर्शन झालं आम्हाला. ओटीचं सामान, साडी वगैरे, नारळ हे सगळं मी घेऊन गेले होते. पण जास्त काय मी तेवढं दाखवलं नाही तुम्हाला, कारण जेव्हा पण आपण देवीच्या दर्शनाला जातो तेव्हा ओटीचं सामान जे आहे ते घेऊनच जायचं असतं. तर मी हिरव्या कलरची साडी नेली होती. त्यानंतर 10-10:30 वाजले होते, आम्ही जेवायला आलो. तर इथेच आम्ही होतो राहायला. बफे होतं जेवण सकाळचं, नाश्ता वगैरे. आणि जेवण वगैरे सुद्धा खूप छान आहे आणि हे खूप जास्त लांब नाही आहे, मंदिराच्या एकदम जवळ आहे. तुम्ही इथून पायीसुद्धा मंदिरात जाऊ शकता. आणि ते तुळजाभवानीचा फोटोसुद्धा खूप सुंदर लावला होता. सगळं छान आणि मनासारखं समाधान झालं होतं. रूमवरच आम्ही दुपारच्या टाईमला होतो. सकाळी स्वामींचं दर्शन, रात्री तुळजाभवानीचं दर्शन. तर हा प्रवास फक्त दर्शनाचा नव्हता, तर विश्वास होता, नवस होता आणि आशीर्वाद होता. तर असा हा व्लॉग इथेच मी आता संपवते. आणि कसा वाटला व्हिडिओ तेही मला नक्की सांगा. आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.